ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही अशा खोल्यांमध्ये लोक तुमच्याबद्दल बोलत असतात. पण ज्या क्षेत्रात तुम्ही पाहू शकत नाही तिथे पवित्र आत्मा तुमच्यासाठी बोलत असतो. जे काही तुम्हाला दुखावते त्यावर सतत प्रतिक्रिया देणे थांबवा आणि जे तुमच्या विरोधात उभे आहे ते देवाच्या हातात समर्पित करा. कारण जर तुम्ही जगासारखे लढलात तर जगासारखे हराल, पण जर तुम्ही येशूसारखे लढलात तर तुम्ही नक्की जिंकता. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही जिवंत देवाच्या आत्म्याला तुमच्या वतीने पुढे येऊ देऊ शकता, तुमची लढाई जिंकू देऊ शकता आणि तुमच्या विरुद्ध उठणारा प्रत्येक आवाज शांत करू शकता, तेही देहाने एकही बोट न उचलता. या संदेशात 8 शक्तिशाली जीवन बदलणारी सत्य सांगितली आहेत जी तुम्हाला समजून घ्यावी लागतील. जर तुम्ही स्वतःच्या शक्तीने झगडणे थांबून पवित्र आत्म्याने दिलेल्या विजयात चालायला तयार असाल, जर तुम्ही घबराटीऐवजी शांती, दबावाऐवजी सामर्थ्य आणि प्रतिक्रियेऐवजी प्रकटीकरण स्वीकारायला तयार असाल, तर हा संदेश तुमच्या आध्यात्मिक लढाईची योजना बदलू शकतो. कधीकधी शांत राहणेही विजय असतो. जर तुम्हाला कळले असते की तुमच्या शांततेमध्ये किती विजय दडलेला आहे. या जगात प्रत्येकाला बरोबर ठरायचे आहे, बदला घ्यायचा आहे, स्वतःला सिद्ध करायचे आहे, पण देवाचा आत्मा तुम्हाला स्थिरतेकडे बोलावतो. भीतीमुळे आलेली स्थिरता नाही, तर विश्वासातून आलेली स्थिरता. निर्गम 14:14 म्हणते, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. हे हार मान्य नाही, हा विश्वास आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचे समर्थन करण्याची, परत उत्तर देण्याची, बदला घेण्याची किंवा प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याची इच्छा रोखता, तेव्हा तुम्ही मागे हटत नाही, तुम्ही बाजूला होत आहात, जेणेकरून पवित्र आत्मा पुढे येईल. तुम्ही म्हणता की मला पृथ्वीवरील वादांपेक्षा स्वर्गाच्या न्यायावर अधिक विश्वास आहे. कधीकधी सर्वात शक्तिशाली शस्त्र तेच असते जे तुम्ही वापरत नाही. लोक तुम्हाला समजून घेत नाहीत, मित्र विश्वासघात करतात, सहकारी तुमच्याबद्दल खोटे बोलतात, कुटुंबीय तुमचे शब्द सिरियस घेत नाहीत, तेव्हा लगेच स्वतःचे संरक्षण करू नका. पवित्र आत्मा तुमचा वकील, सल्लागार आणि रक्षक आहे. जेव्हा तुम्ही त्याला तुमच्यासाठी बोलू देता तेव्हा त्याचा आवाज तुमच्या कोणत्याही शब्दांपेक्षा मोठा असतो. जेव्हा तुम्ही शेवटचे उत्तर देऊन जिंकायचा प्रयत्न करता तेव्हा आध्यात्मिक लढाई देहाची लढाई बनते. पण जेव्हा तुम्ही विश्वासाने शांत राहता आणि आज्ञाधारकतेने तोंड बंद ठेवता तेव्हा स्वर्गाचे न्यायालय कार्य करू लागते आणि देव पडद्यामागे काम करू लागतो. म्हणून लग्नात वाद वाढले तर शांत राहा. सोशल मीडियावर उत्तर द्यावेसे वाटले तर ते मिटवा आणि प्रार्थना करा. कामावर खोटे आरोप झाले तर तुमचे फळ तुमच्या रागापेक्षा मोठे बोलू द्या. स्थिरता ही कमजोरी नाही, ती उपासना आहे. देवाला तुमचा आवाज होऊ द्या आणि पवित्र आत्म्याला तुमचे उत्तर होऊ द्या. जेव्हा तुम्ही बोलत नाही तेव्हा स्वर्ग बोलू लागतो. आणि लक्षात ठेवा, जेव्हा देव बोलतो तेव्हा तो गोष्ट पूर्णपणे ठरवतो. तुमचा देह स्वभाव नेहमी घाई करतो, पण आत्मा योग्य वेळेची वाट पाहतो. प्रियांनो, शत्रूची सर्वात धोकादायक युक्ती नेहमी विरोध नसते, ती घाई असते. सैतानाला माहीत आहे की तो तुम्हाला थांबू शकला नाही तर तो तुम्हाला घाई करायला लावेल. म्हणून देह नेहमी घाईत असतो. तो पटकन निर्णय घ्यायला सांगतो, पटकन उत्तर द्यायला सांगतो आणि प्रकटीकरणाशिवाय प्रतिक्रिया द्यायला सांगतो. पण आत्मा थांबतो, ऐकतो आणि ओळखतो. रोमकरांस 8:6 म्हणते, देहा स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. हे काव्यात्मक वाक्य नाही, हे भविष्यसूचक मार्गदर्शन आहे. देह तुम्हाला त्या निर्णयांकडे नेतो जे त्या क्षणी चांगले वाटतात पण आयुष्यभर परिणाम देतात. देहाने केलेली कृती म्हणजे पेट्रोल नसताना गाडी डोंगरावर ढकलण्यासारखी आहे. पण खूप मेहनत, पण प्रगती नाही. पण जेव्हा तुम्ही आत्म्याने चालता तेव्हा जे डोंगर वाटत होते ते सरळ मार्ग बनतात. कारण पवित्र आत्मा फक्त लढाया लढत नाही, तो त्यांची वेळ ठरवतो आणि वेळ सर्व काही असते. दाविदाचा विचार करा, त्याला राजा म्हणून अभिषेक झाला होता, पण सिंहासनावर बसण्यासाठी त्याला अनेक वर्षे थांबावे लागले. का? कारण आत्मा दबावाने नाही तर धैर्याने मार्गदर्शन करतो. म्हणून रागात संदेश पाठवण्यापूर्वी, निराशेत नोकरी सोडण्यापूर्वी, आवेशात काही खरेदी करण्यापूर्वी थांबा, प्रार्थना करा आणि आत्म्याकडे वळा. स्वतःला विचारा, ही देवाची योग्य वेळ आहे का, की फक्त भावनेचा जोर आहे? सैतानाला हवे आहे की तुम्ही पटकन कृती करा आणि नंतर पश्चाताप करा. पण पवित्र आत्म्याला हवे आहे की तुम्ही आता थांबा आणि नंतर जिंका. नात्यांमध्ये आध्यात्मिक खात्रीशिवाय प्रेमात घाई करू नका. व्यवसायात चांगले दिसणाऱ्या प्रत्येक संधीवर उडी मारू नका. काही दरवाजे सापळे असतात. वादात लगेच भिडू नका. आत्म्याचे ज्ञान शोधा, कारण पवित्र आत्मा तुम्हाला फक्त विजयाकडे नेत नाही, तो योग्य मार्गाने, योग्य वेळी, योग्य दारातून येतो. कधीकधी वाट पाहणेच शस्त्र असते, कधीकधी उशीर म्हणजे सुटका असते.
आणि कधीकधी तुमचं वाट पाहणे हीच तुमची शक्ती असते. शांत राहा, घाईचा पाठलाग करू नका, आत्म्याच्या लयीचा पाठलाग करा. पवित्र आत्म्याला बॅकअप म्हणून वापरता येत नाही, तोच तुमची संपूर्ण योजना असली पाहिजे. आपल्यापैकी बरेच जण पवित्र आत्म्याशी असे वागतात जणू तो आपत्कालीन नंबर आहे. समस्या आल्यावरच त्याला फोन करतात. पण पवित्र आत्मा कधीच फक्त आपत्कालीन मदत म्हणून दिलेला नाही, तो सुरुवातीपासून मार्गदर्शक असावा म्हणून दिलेला आहे. गलतीकारांस 5:16 म्हणते, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. ते असे म्हणत नाही की अडकल्यावर आत्म्याला बोलवा. ते म्हणते दररोज सतत सातत्याने आत्म्याने चालत राहा. पवित्र आत्मा शेवटचा उपाय नाही, तो पहिली योजना आहे. तुम्ही आध्यात्मिक लढाया देहाने योजना करून लढू शकत नाही आणि नंतर थोडी प्रार्थना करून टाकू शकत नाही. सुरुवातीपासूनच पवित्र आत्म्याला त्या योजनेत असू द्या. तो फक्त जोडलेली गोष्ट नाही, तो संपूर्ण रचना करणार आहे. भांडण करून स्वतःला थकवून आणि सर्व मार्ग बंद करून मग पवित्र आत्मा मला मदत कर असे म्हणण्याची वाट पाहू नका. सुरुवातीलाच त्याला आमंत्रित करा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम त्याच्याशी बोला. बोलण्यापूर्वी तुमचे विचार त्याच्या मार्गदर्शनाखाली ठेवा. कृती करण्यापूर्वी त्याला तुमची पावले दाखवू द्या. जर देवाचा पुत्र येशूही म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून त्याला स्वतः होऊन काहीही करता येत नाही, कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो. जर येशू ते करायचा तर आपण प्रत्येक निर्णयासाठी पवित्र आत्म्यावर किती अधिक अवलंबून राहायला हवे. तुमच्या अहंकाराला किंवा अनुभवाला तुम्हाला नेऊ देऊ नका, आत्म्याला नेऊ द्या. पवित्र आत्मा सीट बेल्ट नाही, तो मार्गदर्शक आहे. तो फक्त अपघातात उघडणारा एअरबॅग नाही, तो चालक आहे जो तुम्हाला अपघात होऊ देत नाही. जेव्हा तुम्ही त्याला बॅकअप मानता तेव्हा जीवन प्रतिक्रिया देणारे बनते, पण जेव्हा तो तुमची योजना असतो तेव्हा जीवन भविष्यसूचक बनते. तुम्ही अशा ठिकाणी पोहोचू लागता जिथे गोष्टी आधीच तयार असतात, संभाषणे आधीच मऊ झालेली असतात आणि लढाया आधीच जिंकलेल्या असतात. कारण आत्मा फक्त मार्गदर्शन करत नाही, तो विजय आधीच सुरू करून देतो. म्हणून प्रार्थना घाबरटीची नाही तर तयारीची बनवू द्या. पवित्र आत्म्याला पहिल्या स्थानावर ठेवा, फक्त अडचणीच्या वेळी नाही. फक्त त्याला सामील करू नका, त्याला आमंत्रित करा. गोष्टी बिघडल्यानंतरच त्याला विचारू नका, सुरुवातीपासून प्रत्येक पाऊल त्याच्यासाठी समर्पित करा. जर तुम्हाला शक्ती हवी असेल, शांती हवी असेल आणि लढाया सुरू होण्याआधीच जिंकायच्या असतील तर पवित्र आत्मा हल्ल्याशिवाय तुम्ही हलू नका. त्याला तुमच्या लढाया लढू द्या, पण त्याआधी त्याला तुमची लढाईची योजना लिहू द्या. कटुता पवित्र आत्म्याच्या लढाईच्या योजनेला अडथळा आणते. प्रियांनो, युद्धभूमीवर कटुतेने भरलेल्या हृदयासाठी जागा नसते. कटुता ही फक्त भावना नाही, ती आध्यात्मिक अडथळा आहे. पवित्र आत्मा योजनाबद्ध, अचूक, उद्देशपूर्ण आणि पवित्र आहे. पण जेव्हा आपण मनात कटुता वाढू देतो तेव्हा आपण तो मार्ग बंद करतो ज्यातून पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन देतो. एफिसकरास 4:30-31 आपल्याला इशारा देते. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. कटुता पवित्र आत्म्याला दुःखी करते. ते देवाच्या आवाजावर जणू बंदी घालते. तुमच्या आत्म्यातील राग आणि दुखावलेपण मोठ्याने ओरडत असताना पवित्र आत्म्याचा हलका आवाज कसा ऐकू येईल? तुम्ही देवाकडून ऐकण्याचा प्रयत्न करता, तुम्ही देवाचा आवाज ऐकू पाहता, पण मनातील वेदना, राग आणि माफ न केलेल्या गोष्टी आवाजात अडथळा आणतात. मग तुम्हाला कधी चालायचे, कधी थांबायचे, काय बोलायचे हे कळत नाही. जणू तुम्ही युद्धात आहात पण तुमचा आध्यात्मिक कानाचा यंत्रच बंद आहे. काही लोक लढाया जिंकायचा प्रयत्न करतात पण ते क्षमा न करण्याला जणू कवचासारखे घेऊन फिरतात. त्यांना वाटते ते त्यांना वाचवेल, पण प्रत्यक्षात ते त्यांना जड बनवते. बदला, मत्सर किंवा द्वेषाने भरलेल्या हृदयात पवित्र आत्मा पूर्णपणे कार्य करू शकत नाही. येशू क्रूसावर असतानाही ज्यांनी त्याला खीळ ठोकले त्यांच्यासाठी तो म्हणाला, पित्या त्यांना क्षमा कर. कारण त्याला माहीत होते की पुनरुत्थानाची शक्ती स्वच्छ हृदयातून वाहते. म्हणून आज स्वतःला विचारा, तुम्हाला कोणाला सोडून द्यायचे आहे? ज्याने तुमचे हृदय तोडले, तो पालक जो कधी तुमच्यासाठी नव्हता, तो मित्र ज्याने विश्वासघात केला, त्यांना क्षमा करा. कारण ते त्यास पात्र आहेत म्हणून नाही, तर तुम्ही स्वातंत्र्यास पात्र आहात म्हणून. मनात त्या दुःखाला क्रूसाच्या पायाशी ठेवताना कल्पना करा. ते खाली ठेवा, त्याचे नाव घ्या, गरज पडली तर रडा, पण ते तिथेच सोडून द्या. पवित्र आत्मा स्वच्छ मंदिरातच सर्वोत्तम लढतो. क्षमा न करणे तुमच्या पुढील मार्गदर्शनाला अडथळा होऊ देऊ नका. कटुतेने तुमची लढाईची योजना चुकू देऊ नका. ते सोडा आणि तुम्हाला दिसेल की स्वर्ग तुमच्या बाजूने सामर्थ्याने उभा आहे. विजय वर्तमान क्षणाने ठरत नाही, तो देवाच्या वेळेनुसार उलगडतो.
आता लक्ष देऊन ऐका, कारण हे तुमचा आध्यात्मिक लढाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. खूप विश्वासणारे लोक समजतात की विजय म्हणजे आत्ताच जिंकणे. खरा विजय क्षणात मिळत नाही, पण तो निश्चित मिळतो. हबक्कूक 2:3 म्हणते, त्याला विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच, त्याला विलंब लागायचा नाही. याचा अर्थ असा की काहीही बदलत नाही असे दिसत असले तरी काहीतरी चालू असते. तुम्ही हरत आहात असे दिसत असले तरी स्वर्ग काम करत असतो. क्रूस इतिहासातील सर्वात मोठा पराभव वाटत होता. असे दिसत होते की येशू हरला आहे. आकाश काळवंडले, पृथ्वी हादरली, दगड थडग्याच्या दारात ठेवला गेला आणि थडगे शांत झाले. पण त्यांना कळले नाही की क्रूस ही तयारी होती आणि पुनरुत्थान ही योजना होती. देव आपले सर्वोत्तम काम अंधारात करतो. तो घाई करत नाही, तो गोष्टी उलगडतो. प्रियजनांनो, उशीर म्हणजे नकार असे समजू नका. शांतता म्हणजे देव अनुपस्थित आहे असे समजू नका. आणि वेदना म्हणजे शिक्षा असे समजू नका. कधीकधी देव तुम्हाला जणू पुरले गेले आहे असे दिसू देतो, कारण तो गुप्तपणे तुमच्या पुनरुत्थानाची तयारी करत असतो. बी पेरले की ते मृत दिसते, ते जमिनीत पुरलेले असते, दिसत नाही, हलत नाही, पण आत खोलवर काहीतरी बदलत असते. मुळे तयार होत असतात, जीवन जागृत होत असते. म्हणून जेव्हा तुमचे जीवन जणू पुरले गेले आहे असे वाटते, तेव्हा लोक तुम्हाला सोडून जातात, पैसे संपतात, व्यवसाय अपयशी ठरतो, तेव्हा घाबरू नका. तुम्ही पुरलेले नाही, तुम्ही पेरलेले आहात. पवित्र आत्म्याला तुमच्या आत्म्याला आशेने सिंचन करू द्या. त्याला तुमच्या मनात धीर वाढवू द्या. प्रभूची वाट पहा. अंधारासारखे वाटणाऱ्या त्या ठिकाणाहून घाईने बाहेर पडू नका, कारण तेच थडगे तुमची साक्ष बनेल. तीच कबर बाग बनेल. अजून झाले नाही म्हणून ते होणार नाही असे नाही. तुमच्या विजयाला देवाच्या योग्य वेळेची भेट ठरलेली आहे. देव कधी उशीर करत नाही, कधी घाईही करत नाही. तो नेहमी योग्य वेळी कार्य करतो. म्हणून स्थिर राहा, प्रार्थनेत राहा, योग्य मनोवृत्तीत राहा. घड्याळाकडे नाही तर देवाच्या वचनाकडे पहा. विजय म्हणजे तुम्हाला बरे वाटणे नाही, विजय म्हणजे तुम्हाला कसे वाटते ते नाही. विजय तो क्षण आहे जेव्हा देव म्हणतो, आत्ता वेळ झाली आहे. विजय हा फक्त एक क्षण नसतो, तो एक मनस्थिती असतो. जर आज मी तुमच्या आत्म्यात एकच सत्य रोवू शकलो तर ते हे आहे: सर्वात मोठ्या लढाया बाहेर नाही तर आपल्या आत लढल्या जातात. 2 तिमोथेय 1:7 म्हणते, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. पवित्र आत्मा फक्त बाहेरच्या लढाया लढत नाही, तो तुमच्या आतही लढतो. तो तुमच्या विचारांमध्ये, भीतीमध्ये, जखमांमध्ये आणि भावनिक वादळांमध्ये कार्य करतो. काही जण बाहेरच्या विजयाची वाट पाहतात, पण आतून पराभूत राहतात. कागदावर तुम्ही मुक्त आहात, पण मनात अजूनही बांधलेले आहात. परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडला आहात, पण ती परिस्थिती अजूनही तुमच्या आत आहे. पण पवित्र आत्मा तात्पुरता उपाय देण्यासाठी आलेला नाही, तो तुमच्या आत्म्यात कायमचा किल्ला उभा करण्यासाठी आला आहे. खरा विजय फक्त तेव्हा नसतो जेव्हा शत्रू पळतो. खरा विजय तेव्हा असतो जेव्हा भीती पडते, जेव्हा चिंता तुमचे निर्णय चालवत नाही, जेव्हा घबराट तुम्हाला थांबवत नाही, जेव्हा शंकेचे आवाज देवाच्या वचनाला दाबू शकत नाही. विजय म्हणजे युद्ध नसणे नाही, युद्धाच्या मध्यातही शांती असणे आहे. म्हणून तुमच्या मनाच्या युद्धभूमीत पवित्र आत्म्याला आमंत्रित करा. प्रत्येक खोटे विचार बदलू द्या, प्रत्येक जखमा बरी होऊ द्या आणि स्वर्गाशी जुळत नसलेला प्रत्येक आवाज शांत होऊ द्या. फक्त वादळाशी लढू नका, ते आतून शांत करा. चिंता वाढली तर वचन बोला, माझ्या जीवा शांत राहा, प्रभू माझ्यासाठी लढत आहे. नैराश्य आले तर स्तुतीने उत्तर द्या. भीती आली तर उपासना ढालीसारखी उचला. हे फक्त जगून राहणे नाही, हा अलौकिक विजय आहे. खरा विजय मन नवीन झाल्यावर सुरू होतो. रोमकारास 12:2 म्हणते, आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हे रूपांतर तुमच्या बँक खात्यात सुरू होत नाही, नात्यांमध्ये किंवा प्रतिष्ठेत सुरू होत नाही, ते विचारांमध्ये सुरू होते. सैतानाला तुमच्या शरीराला स्पर्श करण्याची गरज नसते, जर तो तुमच्या विचारांना त्रास देऊ शकतो. पण पवित्र आत्मा तुमचे मन पुनर्स्थापित करण्यासाठी आला आहे. तुम्हाला ख्रिस्ताचे मन देण्यासाठी, गोंधळात स्पष्टता आणण्यासाठी आणि यातनेच्या ठिकाणी अधिकार स्थापन करण्यासाठी. लढाई संपेपर्यंत शांततेत चालण्यासाठी तुम्हाला थांबण्याची गरज नाही. तुमच्या भोवती युद्ध चालू असू शकते, पण पवित्र आत्मा तुमच्या आत एक किल्ला उभा करतो. हाच खरा विजय आहे. जेव्हा परिस्थिती बदलल्याशिवायही तुम्ही देवाची स्तुती करू शकता, त्याच्यावर विश्वास ठेवू शकता आणि आनंद मानू शकता. जेव्हा खरा विजय दिसतो, दावीद म्हणतो तसे, मी सर्व काळ प्रभूचे स्तवन करेन. जरी सर्व वेळ आशीर्वादासारखी वाटत नसली तरी, कारण तुमच्या आत असलेला देवाचा आत्मा बाहेरच्या युद्धापेक्षा मोठा आहे. पवित्र आत्मा जगापेक्षा वेगळ्या प्रकारे लढतो.
देहाने लढणे आणि आत्म्याने लढणे यात मोठा फरक आहे. मानवी प्रतिक्रिया आणि पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणामध्ये स्पष्ट भेद आहे. 2 Corinthians 10:3-4 म्हणते, कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ते देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. म्हणजे आध्यात्मिक युद्धात देहाची तलवार चालून विजय मिळत नाही. जग सांगते जास्त ओरडा, जोरात प्रत्युत्तर द्या, लगेच प्रतिक्रिया द्या, बदला घ्या. पण आत्मा शिकवतो लढण्याआधी नतमस्तक व्हा, बोलण्याआधी प्रार्थना करा, वाट पाहताना उपासना करा. पवित्र आत्मा हिंसेने लढत नाही, तो सत्याने लढतो. तो द्वेषाने युद्ध करत नाही, तो पवित्रतेने कार्य करतो. हे रस्त्यावरचे भांडण नाही, हे स्वर्गीय न्यायालयातील बाजू मांडणे आहे. पवित्र आत्मा स्वर्गाच्या न्यायालयात तुमचा वकील म्हणून उभा राहतो. लोक पृथ्वीवर तुमच्या विरुद्ध बोलत असताना तो अनंत काळात तुमच्या बाजूने बोलतो. ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही अशा खोल्यांमध्ये लोक तुमच्याबद्दल बोलत असतात. पण ज्या क्षेत्रात तुम्ही पाहू शकत नाही तिथे पवित्र आत्मा तुमच्यासाठी बोलत असतो. आणि लक्षात ठेवा, तो कधीच खटला हरलेला नाही. येशूने पुरुषांशी वाद घातला नाही, त्याने न्यायालयात प्रतिकार केला नाही, विश्वासघात झाल्यावर बदला घेतला नाही. तो प्रार्थना करत होता, रडत होता, देवाची उपासना करत होता आणि शेवटी तो जिंकला. गोंधळ आला तर येशूसारखी प्रतिक्रिया द्या. लोक जशी प्रतिक्रिया देतात तशी देऊ नका. अनंत काळाच्या दृष्टीने प्रतिसाद द्या. प्रतिउत्तर देऊ नका. स्तुतीत हात उचला, चुगली करू नका, मध्यस्थीची प्रार्थना करा, योजना आखू नका, प्रार्थना करा. ते आवाज वाढवतील, तुम्ही तुमचा आध्यात्मिक स्तर वाढवा. ते दगड फेकतील, तुम्ही समर्पणात हात उचला. कारण जर तुम्ही जगासारखे लढलात तर जगासारखे हराल. पण जर तुम्ही येशूसारखे लढलात, आरोप करणाऱ्यांसमोर शांत, आत्म्यात धैर्यवान आणि सत्यात स्थिर, तर तुम्ही नक्की जिंकता. संयमासारखी शक्ती दुसरी नाही, स्थिरतेसारखी युक्ती दुसरी नाही आणि पवित्र आत्म्यासारखा रक्षक दुसरा नाही. जे काही तुम्हाला दुखावते त्यावर सतत प्रतिक्रिया देणे थांबवा आणि जे तुमच्या विरोधात उभे आहे ते देवाच्या हातात समर्पित करा. तुम्ही फक्त पृथ्वीचे नागरिक नाही, तुम्ही देवाची मुले आहात. जे मानव करू शकत नाही ते स्वर्गाला करू द्या. शांती हेच चिन्ह आहे की पवित्र आत्मा तुमच्यासाठी लढत आहे. जेव्हा पवित्र आत्मा खरोखर तुमच्या लढाया हाताळत असतो तेव्हा तुम्हाला घबराट वाटत नाही, तुम्हाला शांती वाटते. ही जग देणारी शांती नाही, ही संघर्ष नसल्यावर येते. पण देवाने दिलेली शांती आहे जी संघर्षाच्या मध्यातही टिकते. यशाया 26:3 म्हणते, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस. आणि फिलिप्पीकरांस 4:7 म्हणते, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. म्हणजे ती तुमच्या परिस्थितीला समजणार नाही, पण तुमच्या आत्म्याला समजेल. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यासाठी लढतो तेव्हा तुमच्या भोवती गोंधळ असतो, वादळ उठतात, शत्रू योजना करतात, तरीही तुमचा आत्मा शांत राहतो. जणू वादळाच्या मध्यातील शांत जागेसारखे सगळे तुटत असते, पण मध्यभागी शांतता असते. ही नकारात्मकता नाही, हा अधिकार आहे. देव तुमच्या शत्रूंशी व्यवहार करत असताना तो तुमचे हृदय सांभाळत असतो. देवाची शांती हे चिन्ह आहे की तुम्ही त्याच्या मार्गात चालत आहात. खरं तर शांती तुमच्या आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. जर शांती हरवली तर कदाचित तुम्ही अशी लढाई उचलली आहे जी तुमची नव्हती. जेव्हा तुम्ही अस्वस्थ, चिडचिडे, जड आणि रागीट होता तेव्हा स्वतःकडे पहा. तुम्ही असे काही धरून बसला आहात का जे देवाने सोडायला सांगितले होते? तुम्ही अशी लढाई लढत आहात का की जी देवाने समर्पित करायला सांगितली होती? कारण जेव्हा तो लढतो तेव्हा तुम्ही विश्रांती घेता, जेव्हा तो बोलतो तेव्हा तुम्ही ऐकता, जेव्हा तो चालतो तेव्हा तुम्ही त्याच्या मागे चालता आणि तोच शांती निर्माण करतो. तुमच्या निर्णयांना शांतीने मार्गदर्शन करू द्या. शांतीला तुमची खात्री होऊ द्या. शांती तुमच्या भावनांवर राज्य करू द्या. माझ्याबरोबर म्हणा, जर मी लढत आहे तर मी हरत आहे, पण जर तो लढत आहे तर मी आधीच जिंकत आहे. तुम्हाला काही सिद्ध करायचे नाही, जबरदस्ती करायची नाही किंवा भीती बाळगायची नाही. कारण जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यासाठी लढतो तेव्हा परिणाम आधीच निश्चित असतो. तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न करत नाही, तुम्ही आधीच जिंकलेल्या विजयात चालत आहात. आणि आता हे वचन संपवताना फक्त तोंडाने नाही तर जीवनाने एक घोषणा करा. मी जगासारखे लढणार नाही. मी माझे नसलेले ओझे उचलणार नाही. मी कटुतेच्या जाळ्यात अडकणार नाही. मी शांती निवडतो. मी प्रार्थना निवडतो. मी शक्ती निवडतो. मी पवित्र आत्मा निवडतो. आजपासून मी माझ्या लढाया पवित्र आत्म्याला लढू देईल. हा तुमचा परिवर्तनाचा क्षण आहे. ही तुमची समर्पणाची वेळ आहे. म्हणून त्यांना उत्तर देण्यापूर्वी, तुमचे नाव वाचवण्यासाठी धावण्यापूर्वी, त्या भांडणात उडी मारण्यापूर्वी थांबा, श्वास घ्या, प्रार्थना करा,
उपासना करा आणि पवित्र आत्म्याला मार्गदर्शन करू द्या. तो शस्त्रांनी नाही तर ज्ञानाने लढतो. तो गोंधळाने नाही तर रहस्यपूर्ण मार्गाने कार्य करतो. तो ओरडून नाही तर शांततेने बोलतो. आणि जेव्हा तो लढतो तेव्हा तुम्हाला लढण्याची गरज नसते. तुम्ही फक्त उभे राहता, विश्वास ठेवता आणि पाहता. जसे निर्गम 14:14 सांगते, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. जर हे वचन तुमच्या आत्म्याला स्पर्श करत असेल तर कमेंट करा, मी माझ्यासाठी पवित्र आत्म्याला लढू देईल. ते तुमचे घोषणा वाक्य बनू द्या. लिहा, बोला, विश्वास ठेवा आणि तसेच वागा. कारण ही लढाई तुमची नाही, ती परमेश्वराची आहे. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव.